Good morning, student. Today we are going to learn the type 2 question tag. आज आपण काय करणार आहोत? क्वेश्चन टॅगचा प्रकार दुसरा. क्वेश्चन टॅगचे प्रकार जर आपण व्यवस्थित नीट लक्षात समजून घेतलं तर क्वेश्चन टॅगचे मार्क्स आपले निश्चित कुठे जाणार नाहीत. तर पहिल्यांदा कालच्या सत्रामध्ये आपण काय बघितलं होतं? होकारार्थी क्वेश्चन टॅग कशा असतात. आज आपण नकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं. होकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग काल बघितलेलं आहे. आज आपण काय करणार आहोत? नकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग मीन्स नेगेटिव्ह सेंटेन्स QT. हाऊ वी प्रिपेअर द नेगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन टॅग. Now, firstly we understand how is the negative sentence we identify. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीचे असतात ओळखणार आहोत. बघा कालच्या जर वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग आणि नन हे नकारदर्शक शब्द जर असतील, बघा वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नन हे नकारदर्शक शब्द असतील तर ते वाक्य काय आहे? नकारार्थी आहे. आणि नकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग कशा स्वरूपाने करायचं, नकारार्थी वाक्याचं QT कशा पद्धतीने करायचं. आता या वाक्यामध्ये काय आहे? दिलेलं वाक्य बघा, क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य ऍज इट इज जशास तसं लिहायचं. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहेत का बघा. टू बी ची सहाय्यकारी क्रियापद, टू डू ची सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ड्स जर असतील तर त्यापैकी एक घ्यायचं. नसेल तर काळानुसार डू, डज, डीड याचं घ्यावं लागतं. परंतु या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे. कोणतं आहे सहाय्यकारी क्रियापद? आर आहे. कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे? आर आहे. मग वाक्य काय आहे? निगेटिव्ह आहे, नकारार्थी वाक्य आहे. जर वाक्य निगेटिव्ह असेल तर QT काय करावं लागेल? पॉझिटिव्ह करावं लागेल, म्हणजे होकारार्थी करावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये काय सोपं साधं काय करायचं बघा, ऍज इट इज जशास तसं काय करावं लागेल आपल्याला? जशास तसं काय करावं लागेल? सहाय्यकारी क्रियापद आणि सब्जेक्ट किंवा प्रोनाउन जे काही असेल नाउन ते समोर नेऊन ठेवून त्याच्या पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. मग इथं काय आहे? आर. इथं काय आहे? यू. काय? आर यू क्वेश्चन मार्क. आपण इथं काय केलं? वाक्यामध्ये नकार, मग त्याचा QT कसा केला? पॉझिटिव्ह केला. आणि जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा QT निगेटिव्ह करावा लागेल. म्हणून आज आपण इथं काय बघितलं? त्या वाक्याचं फक्त दिलेलं वाक्य ऍज इट इज लिहिलं आणि आर यू हे आपण केले. आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय होणार? दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? यू शुड नॉट स्कोल्ड युअर डॉटर. यू शुड नॉट स्कोल्ड युअर डॉटर. दिस सेंटेन्स ऑल्सो सेम टाइप निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य आहे. जर नकारार्थी वाक्य असेल तर त्याचा QT काय करावा लागेल? पॉझिटिव्ह करावा लागेल. आता यामध्ये सगळ्या सुरुवातीला दिलेलं वाक्य ऍज इट इज जशास तसं लिहिलं, कॉमा द्या. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहेत का बघा. कोणती सहाय्यकारी क्रियापद? टू बी ची सहाय्यकारी क्रियापद, टू डू ची सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ड्स. आता इथं मॉडल ऑक्झिलरी वर्ड्स दिलेला आहे. काय कोणतं आहे? शूड. कोणतं वर्ड आहे? शूड. आता या शूडचा नकार करायचा का नाही? कारण दिलेलं वाक्य काय? निगेटिव्ह आहे. मग त्याचा पॉझिटिव्ह जसाच तसं ठेवायचा. शूड यू. उत्तर काय येणार? शूड यू. लास्टली क्वेश्चन मार्क. अंडरस्टँड? इफ जर आपणास व्यवस्थितपणे आवडलेलं असेल, पद्धत जर सोपी वाटत असेल, like and subscribe. You want to detail the basic grammar, please follow me.